नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस झालाय। सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे येवला, मनमाड, सटाणा, दिंडोरीमध्ये 172 हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला आहे। तर हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे नाशिकमधील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। एक एकर गहू होता आमचा आणि रात्री साधारण 12-12:30च्या दरम्यान पाऊस आला आणि 1 एकर गव्हाचं नुकसान झालं। सरकारने ते थोडं लक्ष ठेवून पंचनामे वगैरे करून गव्हाची झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करावी हीच विनंती करतो। मागचे 2-2 हप्ते रोपांचे नाश होऊन गेलेले आणि हे विकत घेऊन रोप टाकलं, तर याचा सरकारी पातळीवर याचा विचारून याचा पंचनामा झाला पाहिजे आणि जे थोडंफार रोप शिल्लक आहे त्याला तरी सरकारने शेतकऱ्याच्या मनाजोगा भाव द्यावा, अशीच माझी तुमच्याकडून सरकारकडे अपेक्षा आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नाशिकमध्ये ग्रामीण भागात अवकाळीचा फटका बसतोय, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। नक्कीच लागवी। जर विचार केला तर नाशिक जिल्ह्याला जो अवकाळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला होता तो अंदाज कुठेतरी खरा ठरला आणि नाशिक जिल्ह्यातील येवला, सटाणा, मनमाड, दिंडोरी या भागात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे। आणि विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील जवळपास 172 हेक्टरवरील जे पीक आहे, मग त्यात कांदा, हरभरा असे जे पीक आहे या पिकांना मोठा फटका बसला आणि त्यातच द्राक्ष बागासुद्धा मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झालेल्या आहेत। आणि नाशिक जिल्ह्यात जर विचार केला तर जवळपास 23 गावांना आणि 301 शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे। तेव्हा कुठेतरी या शेतकऱ्यांची जागेवर जाऊन पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती शेतकरी करीत आहेत। लागवी। विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।